लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की शकुंतला देवीला पिंकी आणि दोघी सांगत असतात, तुम्ही आम्हाला पूर्णपणे सहकार्य करा, तुम्हाला काही गरज नाही कोणाला फोन करायची. सिंधू चक्क तिच्या हातातनं फोन घेत असते. ती खूप चिडत असते. पिंकी तिला म्हणत असे की अगं तू जरा शांत राहा ना, नाहीतर ती आपल्याला काही सत्य सांगणार नाही आहे. शकुंतला वारंवार तेच म्हणत असे, तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवताय, आम्ही तसं काहीही केलेलं नाही, चुकीची कामं अजिबात आम्ही करत नाही. सिंधू म्हणत असे की अहो तुम्हाला माहिती आहे का, आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे म्हणून तर आम्ही तुमच्या घरी रेड टाकलेली आहे, आम्ही काय असंच जातो का कोणाच्या घरी, तुम्हाला एवढी साधी गोष्ट कळत नाही का. पिंकी देखील तेच म्हणत असते की 10 वेळा आम्हाला तुमचं घर चेक करावं लागेल आणि आमच्या समोर चुकीची इन्फॉर्मेशन आल्याशिवाय आम्ही असं कोणाच्या घरी जाणार का बरं, तुम्ही विचार तरी करा ना. शकुंतला समोर त्या दोघीजणी आता उभ्या आलेल्या असतात. नंतर मग पिंकी म्हणत असे की काय गं आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे हिच्याकडनं सत्य काढलं पाहिजे, सिंधूला इशारा करत असे. शकुंतलाला ते मुद्दामून म्हणत असतात की आम्हाला एका व्यक्तीने फोन केला होता आणि त्यांनीच आम्हाला सगळं तुमच्याबद्दल सांगितलं होतं. शकुंतलाला असं वाटत असं की ह्या मधूने तर काही केलं नाही ना. नंतर मग ती म्हणत असे, अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी हे सगळं आहे ना केलेलं कारस्थान आहे, त्या व्यक्तीचं मी तुम्हाला नाव सांगणार. लगेच त्या दोघी एकमेकांकडे बघायला लागत असतात की नक्की ती व्यक्ती कोण आहे. तिने मधूचं नाव घेतलेलं असत. तेव्हा त्यांना कळलेलं असं की मधूची पार्टनर शकुंतला देवीच आहे आणि त्यावरनं त्यांना आता सगळं पिक्चर क्लिअर झालेलं असतं. त्यांची खात्री झालेली असते. शकुंतला आता कोणाचं नाव घेणार हे याचं मात्र लक्ष त्या दोघींचं असतं आणि म्हणूनच ती म्हणत असे की त्या मधुराणीला तुम्ही ओळखता का, रत्न पारखींची ते घरामध्ये एक मेंबर आहे ती. लगेच सिंधू म्हणत असे, हो ना मी ओळखते, IPS राघव रत्न पारखे त्यांची ती कोणतरी नातेवाईक आहे ना, बरोबर ना, मी त्यांना ओळखते. मग ते म्हणते मग तुम्ही त्यांचं नाव काय घेतायत, अहो ती वरून दिसते ना तशी नाही आहे मॅडम, मी खरंच सांगते, तिचं मन खूप काळं आहे, चेहऱ्यावर जाऊ नका तिच्या अजिबात, तिने चांगुलपणाचा मुखवटा धारण केलेला आहे, परंतु तिची लायकी काय ना ते फक्त मलाच माहिती आहे, तिचे सगळे काळे धंदे मला माहिती आहेत. शकुंतला सगळं काही सांगत असते. ती म्हणत असे, अहो तिने तिच्या घरच्या लोकांना एकालाही सोडलेलं नाही आहे. मग सिंधू म्हणत असे, अहो तुम्ही काय बोलतात कळतंय का, IPSच्या घरामध्ये असं कोणी करू शकतं का. शकुंतला म्हणत असे, अहो तुम्हाला काय वाटतं, ती एवढी साधीसुधी बाई नाही आहे, तुम्ही तिच्यावर अजिबात चेहऱ्यावर तर जाऊच नका, मी जे म्हणते ना ते अगदी बरोबर म्हणते. शकुंतला आता पूर्ण सगळं सत्य सांगत असते. अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तो बिचारा राघव रत्न पारखी आहे, तो आज देखील त्याच्या बायकोला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु या मधूने तिला मारून टाकलेला आहे. कळतंय का मी काय म्हणते ते. आणि ही गोष्ट त्यांच्या घरच्यांना कोणाला माहिती नाही. आज देखील त्यांना सगळ्यांना असं वाटतं की ती जिवंतच आहे, परंतु ते नाही आहे सत्य, ती नाही आहे आणि तिच्या दोन्ही मुलांना हिनेच किडनॅप केलेलं आहे. दोन्ही मुलं. मग लगेचच सिंधू आणि पिंकी एकमेकांकडे बघायला लागलेले असतात. पिंकी पण विचार करत असे, ही अशी काय म्हणते. ती म्हणते, हो ना सावी तर आहे आमच्याकडेच आहे, तिला देखील तिने डांबून ठेवलेला आहे आणि तिचा मुलगा जो अंकुर आहे ना त्याला देखील तिने लपवून ठेवलेला आहे. आता सगळं सत्य यांच्या समोर आलेलं असतं. सिंधूच्या डोळ्यातनं अश्रू हे झालेले असतात. ती शकुंतला देवीच्या पाठमोरी राहून उभी राहिलेली असते आणि त्यामुळे तिच्या डोळ्यातनं अश्रू तर निघालेलेच असतात. परंतु तिला एवढा संताप आलेला असो की सरळ गण धरते आणि ती शकुंतला देवीच्या डोक्यावरच. पिंकी ती मात्र कसं बसं सावरण्याचा प्रयत्न करत असते. ती तिला बाजूला घेते आणि म्हणत असे की जरा धीराने काम घे, तिने आपल्याला फक्त एकच सत्य सांगितलेलं आहे, अजून खूप सत्य आपल्याला कळायचे बाकी आहेत, तू अजिबात हायपर होऊ नकोस. सिंधू म्हणत असे की कशी शांत राहू मी, सांग ना जरा. ती चक्क शकुंतला देवीच्या कानाखाली मारत असते, तुम्हाला लाज वाटत नाही का, तुम्ही तिच्या होला हो कशाला म्हणतायत, त्या मधुराणीचं एवढं सगळं सत्य तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही का नाही तिच्या घरच्यांना सगळं सत्य सांगत. ती म्हणत असे, मी कशाला सांगू बरं, आणि मला काही गरज आहे, मी त्यांच्या फॅमिली मॅटरमध्ये मी कशाला जाऊ, असं ती म्हणत असे. पण ती म्हणत असे की नाही, आता या दोघीजणी म्हणत असतात की आता काहीतरी सत्य पुन्हा बाहेर काढायचं आहे. एक पेपर देतात आणि त्याच्यावर शकुंतलाची देवीची ती साईन घेतात आणि मग म्हणत असतात की चला आता आपल्याला इकडनं निघायला हवं. परंतु जाताना पुन्हा सिंधू एक तिच्या कानाखाली मारत असते. पिंकी तिला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत असे. अशा पद्धतीने घरी आल्यानंतर सिंधू खूप खूप रडत असे. भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी तिला आठवल्या लागतात. अंकुरला कशा पद्धतीने तिने गमावलेला आहे, परंतु तो जिवंत आहे ही गोष्ट ज्या वेळेला तिला कळते त्यावेळेला मात्र ती खूप आनंदी झालेली असते आणि म्हणून तिने ठरवलेलं असतं आता हे सगळं काही सत्य राघवला सांगावं. राघवला जाऊन ती भेटते, त्याला सांगते. राघव खूप चिडतो. तो म्हणतो असं हे सगळं मधूने केलेलं आहे, तिला आता अजिबात मी सोडणार नाही आहे, मला अजिबात वाटलं नव्हतं ती अशी काही करेल आणि शकुंतला देवी तिला साथ देत आहेत, हे सत्य तर आता मला कळलेलंच आहे.
सिंधू म्हणत असे, राघव तुम्ही आता हायपर होऊ नका. आपल्याला जे काही पावलं उचलायची आहे ती अगदी शांततेने उचलावी लागणार आहेत, कारण मधू कशी आहे ही तुम्हाला आता माहितीच आहे ना.